रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, हे कसं ओळखायचं? हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला समजतं. ती लक्षणे कोणती हे आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊ की कुलदेवी म्हणजे काय, जी आपल्या कुळाचं रक्षण करते. आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो. पिढ्यानपिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते. प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल, कुणाची मोहटा देवी असेल, कुणाची रेणुका देवी असेल, कुणाची कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल, तर कुणाची कालिका माता देखील असेल. तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, त्याचप्रमाणे त्या कुळाची देवी त्या कुळाचा, त्या घराण्याचा सांभाळ करत असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही, कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते. जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर घरामध्ये वादविवाद होतात, घरामध्ये भांडणे होतात, घरामध्ये अजिबात शांततापूर्ण वातावरण राहत नाही. संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होत असते. त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे, नैवेद्य दाखवायला पाहिजे. तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका. जशी आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसे असतात, आपले आजोबा असतील, आपले पंजोबा होऊन गेले असतील, तर अशी वृद्ध माणसं, वडीलधारी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात. त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते. वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे. कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळांसोबत गेलं पाहिजे, ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद कायम त्या घराण्यावर राहतो. त्याचबरोबर कोणतंही कठीण प्रसंग आपल्यावर येणार असेल, एखादी आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल, त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते. त्यासाठीच आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश भरून ठेवायचा असतो. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही. मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं, आपण नवीन कामाची सुरुवात करतो, त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे, तिचं स्मरण केलं पाहिजे. नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे. एवढं केलं तरी सुद्धा पुरेसं आहे. आता काही खास लक्षणं किंवा ती काही खास संकेत पाहूया, ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे, ती तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे, ती तुमच्या घरामध्ये निवास करते. पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा. नंबर 1, ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते, त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही बाधा येत नाहीत. म्हणून अशा घरातील व्यक्तींनी जे काही काम हाती घेतलं ते काम पूर्णत्वास जातं, ते काम थांबत नाही. त्यांना त्या कामामध्ये सफलता प्राप्त होते. त्यांना ज्या काही कामामध्ये अडचणी येत असतील, म्हणजे कितीही साधं सोपं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील, तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा
काहीतरी तुमच्या कुलदेवीचं तुमच्याकडून चुकत आहे. त्यामुळे काय करायचं की वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं. म्हणजे आपल्या कुलदेवीचं मूळ ठिकाण जे आहे तिथे तुम्हाला जायचं आहे. तिथे दर्शन तुम्ही करून आलात, देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एका सदस्याने का होईना नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहे. म्हणजे वर्ष जे जे काही कुलदेवीचं येतं एका वर्षात, कुलदेवीचे काही उपवास असतील, कुलदेवीचे काही कार्य असतील, जसं की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते. चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो. शुक्रवार असतो आपल्या कुलदेवीचा वार, तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा ही घडली पाहिजे. तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. आपल्याला कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही. कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते. नंबर 2, कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचं दुसरं लक्षण आहे ते म्हणजे त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात. म्हणजे त्या घरामध्ये ग्रहकलह, भांडण होत नाही. त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सतत सन्मान करतात. पुरुषसुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात. त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत. त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात. त्याचबरोबर घरातील कर्ती व्यक्ती असते ती घरातील सगळ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेत असते. त्यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे काम अगदी सहजपणे घडून येतात. नंबर 3, यानंतरचं तिसरं लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल, म्हणजे सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे, जसं की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारला आहे, अशा पद्धतीने आल्यावर प्रसन्न वाटत असेल आपल्या घरामध्ये, तर समजून जायचं की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरी जाऊच नाही. कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, काय होणार आहे हे कदाचित माहीत असतं. त्यामुळे घरातील वातावरण अजिबात चांगलं नाही. घरामध्ये सतत खटके उठतात, भांडणे होतात किंवा आपण जे म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे, तर कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकतं हे आपण समजून घ्यायचं आहे. पण ज्यांना आपल्या घरी जायची सतत ओढ लागलेली असते, घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं, म्हणजे थोडक्यात काय, त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटत असेल, घरातील व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगले राहतात, मिळून मिसळून राहतात, तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं, घरी कधी जातोय असं होणं साहजिकच आहे. तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी प्रसन्न आहे. कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तींवर आहे. नंबर 4, संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत, म्हणजे त्या घरामध्ये मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, म्हणजे थोडक्यात काय, बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं, यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायास करण्याची गरज पडत नाही. तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे. कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे. कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं बाळ येण्यासाठी नवस सायास करावं लागतं. शारीरिक सुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसतो, कोणतीही अडचण नसते, तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर अपत्यप्राप्ती होत नाही. तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचे लक्षण आहे. तर अगदी ज्या घरामध्ये नवस सायास न करता अगदी सहजपणे संतती सुख मिळते किंवा वंशाची वृद्धी होते, म्हणजे वंश वाढला की काय होतं की साहजिक कुलदेवीची सेवा घडत जाणार आहे. वंश जर फुटला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, पण काही अपत्यच जर त्या जोडप्याला झालं नाही, तर साहजिक कुलदेवीची सेवा त्या घराण्याकडून पुढे होणार नाही, म्हणजे पुढे जाऊन घडणार नाही.
तर ज्यांच्या ज्यांच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून जायचं आहे. नंबर 5, बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असो, कुलदैवत असो, तर या दैवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो. त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली, कुणी कितीही आपल्या घरावर करणी बाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे, कुलदेवीच्या शक्तीमुळे ती वाईट शक्ती किंवा वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. नंबर 6, यानंतर सगळ्यात शेवटचं आणि 6वं लक्षण असं आहे की जर आपल्या कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल, नाराज असेल तर ती अवश्य त्याचे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते. आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपले आजी आजोबांना किंवा आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला सांगितलं किंवा दर्शनाला ये असं सांगितलं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते. तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेत सुद्धा ही कुलदेवी नक्कीच देत असते. कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे. त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल, आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येऊ नये, आपल्या घराण्याला कुणाची नजर लागू नये, आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं, म्हणजे ज्या गोष्टींमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला मिळावं अशी आपली इच्छा असते तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं, कुलदेवीचं, कुलदैवतांचं कोणतंही काम चुकवायचं नाही. किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करू, नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल, त्याचबरोबर आपल्या घरी कोणतंही शुभ कार्य असेल, म्हणजे कोणतंही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका, तिचं स्मरण करायला विसरू नका, तिच्यासमोर नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला विसरू नका. यापैकी तुम्ही काहीही एक केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही. ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल. अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येणार नाही. जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल, घरातील एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तरी नक्कीच दाखवेल. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.